अमृता, हॉबी ओवी बाळा या माझ्या बरोबर या. तू कुठे चालली आहेस? मला त्यांना एकदा भेटायचंय. त्याला अजिबात भेटायचं नाही, कारण तू त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आल्यापासून त्याच्या आयुष्यात फक्त आणि फक्त संकटच येत आहेत. तेव्हा त्याला भेटायचं नाही. आणि आता सुद्धा तो ICU मध्ये आहे ना, ते तुझ्यामुळे. असं का बोलताय तुम्ही? मी काय केलंय? मला प्लीज एकदा त्यांना भेटू द्या ना प्लीज. नाही म्हणाले ना मी. माझ्या सारंगला आता कधीच नाही भेटायचं. आणि काय ही नाटक? कशाला रडून वगैरे दाखवतेस? आत्ता प्रेम दाखवतेस तू? एवढं जर का प्रेम होतं तर 8 वर्षापूर्वी माझ्या लेकाला का सोडून गेली होतीस? मी नव्हते सोडून गेले, तुम्हीच. चुप चुप. सारंगच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर माझ्यासारखी वाईट मीच असे ना. तिलोत्तमा मॅडम, मी हात जोडते. मी पाया पडते, प्लीज प्लीज प्लीज. तिलोत्तमा मॅडम, मला एकदा बघू द्या त्यांना. मी काहीच नाही बोलणार त्यांच्याशी. मी फक्त त्यांना बघेन आणि मी लगेच निघून. नाही म्हणाले ना मी. प्लीज तिलोत्तमा मॅडम. नाही. आणि इथे तमाशे प्लीज करू नकोस. हे हॉस्पिटल आहे. चल चल चल, निघ निघ. थांबा ना तिलोत्तमा मॅडम, मला एकदा भेटू द्या प्लीज. शांत हो, काही होणार नाही बाबाला. हं, तुझा विश्वास आहे ना, विश्वास ठेव त्याच्यावर. खरंच काही नाही होणार. टीचर सांगा ना, बाबाला जास्त नाही ना लागलं. तो बरा आहे ना, बोलला ना तो तुमच्याशी. सांगा ना टीचर, बरा आहे ना तो. सांगा ना. सावली टीचर, तुम्ही का रडताय? सांगा ना, बाबाला काय झालं? बरा आहे ना तो? डॉक्टर काय म्हणाले? ओवी बाळा, हॉस्पिटलमध्ये ना ICU मध्ये लहान मुलांना नाही सोडत बाळा. बाबाला आपण भेटू ना नंतर. पण सावली टीचर भेटली ना बाबाला. बाबा बोललाय त्यांच्याशी. सावली टीचर सांगा ना, बाबा कसा